नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 साठी या ठिकाणी पद आपला आवडतं जे की मित्रांनो गट शिपाई पद आहे मित्रांनो। या पदासाठी आपण गणित व उद्योगमधील ठिकाणी प्रश्नपत्रिका बघा कव्हर करत आहोत मित्रांनो आपल्या या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून। तर बघा आजचा बघा हा आपला मित्रांनो गणित बुद्धिमत्तेचा भाग आहे 17वा। तुम्ही जर या अगोदर 16 भाग अभ्यासले नसाल मित्रांनो, 16 हे भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे या ठिकाणी आपल्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिले आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता। तर बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि किंवा पहिल्याच बार जर आपला व्हिडिओ तुम्ही अभ्यासत असाल तर या ठिकाणी बघा सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब म्हणजे बघा तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेलं जे बेलचं मित्रांनो जे बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेस करून घ्या, कारण मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता जेव्हा केव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू त्या मित्रांनो बघा त्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे त्या या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला येईल। त्यामुळे बघा सबस्क्राइब करण्यासोबत बाजूला असलेलं बेल आयकॉनचं मित्रांनो बटन सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रेस करून घ्या। तर महत्त्वाचं म्हणजे बघा पहिला प्रश्न, दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे, त्यापैकी एक संख्या 72 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती या प्रकारचा प्रश्न विचारला। काही करू नका, दोन संख्यांचा मसावी किती 24 म्हणून 24 घ्या आणि लसावी किती 144 म्हणजे याच्या गुणाकारात 144 घेऊन टाका लसावी। ओके हां, त्यापैकी एक संख्या 72, तर त्या दोन संख्यांची मित्रांनो बेरीज किती। तर आता बघा पहिली संख्या 72 आहे, तर आपल्याला दुसरी संख्या या ठिकाणी काढावं लागेल, त्यामुळे दुसरी संख्या काढण्यासाठी आता हे 72ला 72 तसे घेऊन टाका छेदामध्ये। आता बघा काय करा, हां 24 एक 24, 24 त्रिक 72। ओके मित्रांनो या ठिकाणी आलं किती बघा 24 एक 24 या ठिकाणी असं बी करू शकतो बघा आपण 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 सखम 72। ओके आता 6 एक 6, 6 दोन्ही 12 उरले किती 14तून 12 गेले 2, पुन्हा 6 चोक 24। ओके या ठिकाणी आता काय झालं 24 एक 24, 24 गुणाकारात जर आपण 2 केले या ठिकाणी किती हे 24 आलं, गुणाकारात 2, 24 दोन्ही 48। ओके आता ही आपल्याला भेटली दुसरी संख्या। आता या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी पहिली संख्या 72 आहे, 72 घ्या प्लस हे दुसरी संख्या 48। ओके बरोबर 2 आणि 8 10, हातच्याला 1 आणि हे 6 आणि 7 झाले किती 11 आणि हातच्याचा 1 या ठिकाणी एकूण 12 म्हणजे या ठिकाणी किती 120 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो लास्ट आन्सर असणार आहे। बघा या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। बघा एक महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा, या ठिकाणी आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी एक आपल्या या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असा 1500+ या ठिकाणी प्रश्नांचा एक महाठोकळा बघा आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे मित्रांनो। 1500+ या ठिकाणी प्रश्नांचा महाठोकळा। या महाठोकळ्यामध्ये बघा IBPS पॅटर्न आहे मित्रांनो बघा आजवर या ठिकाणी रिपीट केलेली GKGS व करंट अफेअर्सचे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला प्रश्नसंच भेटून जातील। तर बघा हा जो महाठोकळा आहे मित्रांनो तुम्ही अवश्य खरेदी करा आणि खरेदी करून बघा अवश्य जो हा महाठोकळा आहे पूर्ण अभ्यासून घ्या। तर काय बघा खरेदी करण्यासाठी काय करा 7414 93 07 हा मित्रांनो आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर बघा फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि ही जी 99 रुपये पे केलेली स्क्रीनशॉट आहे या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर मी टाकून टाका। तुम्हाला अवघ्या 2 मिनिटात बघा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही हा बघा महाठोकळा तुम्हाला अवेलेबल करून देऊ। तर अवश्य बाय करून घ्या, कारण IBPSने मित्रांनो रिपीट केलेली हे सर्व काही प्रश्न संच आहेत। बघा पुढे
एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किमी प्रति तास वेगाने धावते, 60 किमी तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो अशा प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे सूत्रानुसार या ठिकाणी प्रश्नाची योग्य आन्सर काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण सूत्र या ठिकाणी मांडून घेतलेले आहे. तर बघा या मित्रांनो सूत्रामध्ये आपण आता किमती भरू. हे बरोबरला बरोबर हे 2 गुणाकारामध्ये येण्याचा वेग त्याच्या गुणाकारात जाण्याचा वेग. ओके. तर बघा या ठिकाणी काय 40 किलोमीटर मित्रांनो प्रति तास वेगाने धावते, 60 किमी प्रति तास मित्रांनो वेगाने जे मित्रांनो ते परत येते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय येण्याचा वेळ मित्रांनो हा असणार आहे. तर काय त्या ठिकाणी परत येते म्हणजे एकूण येण्याचा वेळ किती 60 किमी प्रति तास आहे. म्हणजे ठिकाणी 60 किमी प्रति तास जर 60 मित्रांनो येण्याचा असेल तर जाण्याचा हा 40 असेल, इतकं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. मग पुन्हा याच्या छेदामध्ये येण्याचा वेग प्लस जाण्याचा म्हणजे हे 60 प्लस 40. ओके बरोबर. आता काय करा हे 6 1 6 6 दोन्ही 12 12 घ्या गुणाकारात, इथलं एक 0 वाढवून घ्या, पुन्हा याच्या गुणाकारात इकडले 40 हे आणि याच्या छेदामध्ये हे 60 प्लस 40 एकूण 100. आता काय करा हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, उरले किती 4. 12 गुणाकारात 4 12 दोन्ही 24 12 36 12 चौक 48 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे. बघा 48 किलोमीटर पर तास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ड हे असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा 30 ते 50 दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी किती या प्रकारचा प्रश्न विचारला. तर काय मित्रांनो बघा या ठिकाणी अविभाज्य संख्या म्हणजे कोणती संख्या, तर लक्षात घ्या मूळ संख्या होतं. बघा अविभाज्य संख्या म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या इतकं तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर बघा 30 ते 50 मित्रांनो सर्व एकूण मूळ संख्यांची या ठिकाणी सरासरी काढायची आहे. तर 30च्या बादच्या या ठिकाणी मित्रांनो मूळ संख्या कोणती आहे 31 आहे, पुन्हा 31च्या बादची 37 आहे, लक्षात ठेवून घ्या. पुन्हा 37च्या बाद 41, 41च्या बाद या ठिकाणी 43 आहे आणि 43च्या बाद या ठिकाणी एकूण 47 आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी अविभाज्य म्हणजे मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या की ज्या संख्येला 1 न किंवा त्याच संख्येने भाग जाते ती संख्या म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मूळ संख्या. मूळ संख्या हे मित्रांनो बघा कधीही कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही, इतकं सुद्धा लक्षात ठेवून घ्या. आता बघा एकूण या ठिकाणी आपल्याला सरासरी काढायची आहे मित्रांनो या सर्व संख्यांची. तर बघा आता सरासरी तर या ठिकाणी दिलेली आहे. सरासरी म्हणजे आता एकूण हे बघा आता एकूण सरासरी काढायची आहे. तर काय करा सरासरी काढायसाठी वर एकूण किती अंक आहेत बघा 1 2 3 4 5 5 छेदामध्ये घ्या. आता या सर्वांची वरची बेरीज करा. आता बघा 31 प्लस 37 37 प्लस 41 41 प्लस 43 आणि 43 प्लस जर आपण या ठिकाणी 47 केलं तर आपल्याला शेवटचं फायनल आन्सर भेटते. बघा या ठिकाणी किती 199 छेदामध्ये 5. ओके तर आता काय करा सरळ हे 199 घेऊन टाका छेदामध्ये 5. आता काय करा 5 ने 199ला भागा. आता 5 त्रिक 15 3 आलं, पुन्हा 19 मधून 15 गेले उरले किती 4. आता पुन्हा या ठिकाणी 5 9 45. ओके या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उरले किती 49 मधून 45 गेले या ठिकाणी उरले 4. आता 5 ला 4 ला भाग जात नाही त्यामुळे इथं पॉईंट द्या, वरती 0 वाढून घ्या. 5 40 म्हणजे किती 39 पॉईंट या ठिकाणी 8 आपल्या प्रश्नाचे फायनल आन्सर असणार आहे. काय बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 कशा प्रकारचा आहे बघा. आदित्यचे 6 विषयांची सरासरी 68 आहे, त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 व शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे. तर आदित्यला 4थ्या विषयात किती गुण मिळाले असतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. काय करू नका सरळ काय करा बघा आदित्यच्या मित्रांनो 6 विषयांची एकूण 6 विषयांची सरासरी किती या ठिकाणी 68 आहे ना मित्रांनो. म्हणून काय करा याच्यामध्ये हे 6 गुणाकारात 68 करा, 6 गुणाकारात 68. पुन्हा 3 विषयांची सरासरी 60 3 घ्या गुणाकारात 60. पुन्हा
शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65, शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65. तर या ठिकाणी बघा शेवटचा आपल्याला जे मित्रांनो एक विषय राहिला आहे त्या एका विषयातील आपल्याला या ठिकाणी गुण काढायचे मित्रांनो, जे की चौथ्या विषयातील. आता काय करा, सरळ सरळ बघा. आता ह्या 6च्या गुणाकारात 68 आहेत मित्रांनो. आता बघा 6 8 मित्रांनो, एकूण झाले किती 48ला 8, हातच्याले 4, 6 36 आणि हे समोरचे 4, एकूण 40, एकूण 408 आलं. आता 3 0 0 3 सांग 18. ओके, पुन्हा 2 पंचे 10, हातच्याला 1, 2 सक 12, 12 आणि 1 13. ओके, एकूण 130 आलं. आता काय करा मित्रांनो, हे जे 408 आहे मित्रांनो जसं तसं घ्या आणि मायनस हे 180 प्लस 130 करा. 180 मायनस 130. आता हे जर आपण 408 किती, हे 408 मायनस 180 प्लस 130 जर या ठिकाणी आपण केलं तर एकूण येते बघा या ठिकाणी 310. जर आपण याच्यातून 310 मायनस केलं तर उरले किती शेवटी 98. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा कशा स्वरूपाने आपल्याला एकदम कमी वेळामध्ये जास्त प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवता येतात, हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व काय मित्रांनो जे सोप्या ट्रिक्स आहेत तुम्ही लक्षामध्ये ठेवून घेत चला, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी या सर्व सोप्या ट्रिक्सचा तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये फायदा होईल. बघा आपण या ट्रिक्स वापरून मित्रांनो जवळपास तुमचा प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो एक जरी या ठिकाणी जवळपास 2 तरी सेकंद वाचले तर या ठिकाणी बघा जवळपास तुमचे मित्रांनो या ठिकाणी 200 सेकंद वाचतात. बघा 2 सेकंद म्हणल्याने या ठिकाणी जवळपास तुमचे 200 सेकंद या ठिकाणी प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाचा जर 2 सेकंद धरले तर एकूण 100 प्रश्नाला मित्रांनो एकूण 200 सेकंद या ठिकाणी तुमचे वाचतील. आणि 200 सेकंद म्हणजे जवळपास मित्रांनो तुमचे 3.5 मिनटं होतं. लक्षात घ्या, जवळपास तुमचे 3.5 मिनटं. या 3.5 मिनटामध्ये मित्रांनो जवळपास तुम्ही मॅथ रिझनिंगचे बघा 3 प्रश्न जर बघा या ठिकाणी कसंही सोडवू शकता, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी स्मार्ट वर्क करा. हा जमाना स्मार्ट वर्कचा आहे. हार्ड वर्क तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारचं करू नका. पुढे बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एका जंगलातील सागवानाच्या झाडांच्या संख्या 8000 आहेत. वृक्षतोडीमुळे दरवर्षी 10% घट होते, तर 4 वर्षानंतर त्या जंगलात सागवानाची किती झाडे असतील प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला सर्व मित्रांनो हे 8000 झाडं घ्या. पहिलं 8000 झाडं याच्या गुणाकारात काय करा, आता दरवर्षी काय 10% घट व्हावी. बघा हे 8000 झाडं म्हणजे एकूण 100% आहेत. दरवर्षी मित्रांनो याच्यातून 10% मायनस होते, किती फक्त आणि फक्त 10%. जर आपण 100मधून 10% केलं उरले किती एकूण 90%. त्यामुळे 90% 4 भाग करून टाका. आता काय करा 90% पुन्हा बघा आता या ठिकाणी आपण 90% 4 भाग घेणार आहोत. तुम्ही लक्षात घ्या टक्क्याच्या ठिकाणी आपल्याला 100% घेणं अनिवार्य आहे. एक बार 90%, पुन्हा या ठिकाणी दुसऱ्यांदा 90%, टक्क्यांच्या छेदामध्ये या ठिकाणी पुन्हा 100%, या ठिकाणी पुन्हा 90%, 3 वर्षाचं, पुन्हा या ठिकाणी 100%, पुन्हा याच्या गुणाकारात हे 90% आणि टक्क्यांच्या खाली 100% घ्यायला विसरू नका. आता काय करा या ठिकाणी जेवढे झाले तेवढे या ठिकाणी 0 पहिलं कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा. जेवढे झाले तेवढे 0 कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा. आता बघा या ठिकाणी आपण हा एक कॅन्सल केला, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. आपण एवढे बघा या ठिकाणी 0 काय केल्या कॅन्सल करून टाकल्या. आता काय करा हे सरळ वरचे 3 0 कॅन्सल करा आणि हे कल्ले 3 0 कॅन्सल करा. हा एक, हा एक आणि हा एक, हे सर्व 0 या ठिकाणी कॅन्सल करून टाका. आता बघा या ठिकाणी बे एक बे, बे चोक 8, बे पंचे 10. आता वरी काय भेटलं आपल्याला हे 4 भेटलं. गुणाकारात हे 9, गुणाकारात हे 9, गुणाकारात हे 9 आणि याच्या गुणाकारात हे 9. ओके 4 9, मग छेदामध्ये पुन्हा हे 5. ओके आता काय करा जसं असतं तसं हे 4ला 4 घेऊन टाका. पुन्हा याच्या गुणाकारामध्ये 9 9 81, पुन्हा 81च्या गुणाकारात हे 9 गुणाकारात 9 81 असू द्या आणि छेदामध्ये हे मित्रांनो 5ला 5 घ्या. ओके आता याच्या बाद काय करा बघा तुम्ही मित्रांनो, याच्या बाद सांगतो तुम्हाला
सरळ आता काय करा, याच्या माग तुम्ही सरळ आता यावरच्या सर्व अंकांचा गुणाकार करा. तर कसा, आता बघा 4 गुणाकारात 81 जर आपण या ठिकाणी केल्या तर किती येते, 4 एक 4 आणि 4 आठम 32. ओके मित्रांनो, या ठिकाणी 4 आठम या ठिकाणी 32 आलेला. आता काय करायचं, गुणाकारात या 81 गुणाकार करा, या 81 गुणाकार. आता 1 4 4 1 2 2 आणि 1 3 3 प्लस 8 चोक 32, 2 आलं हातच्याले 3, 8 दोन्ही 16, 16 आणि हातच्याची 3, एकूण मित्रांनो 19. पुन्हा या ठिकाणी आला हातच्याला 1, 8 त्रिक या ठिकाणी किती मित्रांनो 24 आणि 24 आणि हाताचा 1 मित्रांनो या ठिकाणी 25. या ठिकाणी आलेली किती, हाताचा 1 या ठिकाणी एकूण 25. तर काय करा, हे 4 ला 4 जशाच तसे, 2 आणि 2 पुन्हा 4, हे 3 आणि 9 एकूण 12, हातच्याला 1, हे 6, हे 5 आणि हाताचा 1 6. ओके मित्रांनो, या ठिकाणी आणि 2 ला 2 जशाच तसे, म्हणजे एकूण आलं किती या ठिकाणी 26,244 या ठिकाणी आलेलं आहे. बघा आपल्याला एकूण किती 26,244 जर आपण या ठिकाणी बघा 26,244 जर आपण या 5 भागलं तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे लास्ट आन्सर भेटतं. बघा किती, 5 5 25, हातच्याला 1, 5 दोन्ही 10, हातच्याले 2, 5 चोक 20, हातच्याले 4, 5 8 40, हातच्याले 4. आता या 5 ना 4 ला भाग जाय ना, पॉईंट द्या, वरती 0 वाढून घ्या, 5 8 40 किती 5248.8. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे किती 5248.8 आहे. काय बघा 5248 या ठिकाणी आहे. बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे लास्ट योग्य आन्सर आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. तर बघा, एक कंपनी एक वस्तू 50 रुपयाने बनवली, ती एका व्यापाऱ्याला 60 रुपयांना विकली, व्यापाऱ्याने दुकानदाराला 75 रुपयाला विकली, नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयाला विकली. तर कंपनीच्या नफ्याची या ठिकाणी टक्केवारी काढायची आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला मित्रांनो कंपनीच्या या ठिकाणी नफ्याची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे राईट आन्सर करण्यासाठी काय करा, तर या ठिकाणी फक्त कंपनीचा नफा म्हणजे प्रथम ज्या मित्रांनो कंपनीनं व्यापाऱ्याला मित्रांनो वस्तू विकली त्यासोबतच मित्रांनो आपल्याला नफा काढायचा आहे. काय या ठिकाणी कंपनीनं काय केलं आहे, प्रथम ज्या व्यक्तीला या ठिकाणी तिची जी वस्तू आहे ती विकली, फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीसोबत जो आहे तिचा नफ्याचा या ठिकाणी टक्केवारी आपल्याला काढायची आहे. काय केली, तर कंपनी एक वस्तू मित्रांनो 50 रुपयाला बनवली आणि त्या मित्रांनो एक वस्तू काय केली 60 रुपयाला मित्रांनो एका व्यापाऱ्याला विकली. इथंच आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भेटतं. तर काय 50 रुपयाची वस्तू बनवून 60 रुपयाला विकली, म्हणजे एकूण किती 10 रुपयाचा त्या कंपनीला फायदा झाला मित्रांनो, एकूण 10 रुपयाचा. मग हे 10 घ्या, मग छेदामध्ये एकूण किती 50 रुपयाला एक वस्तू बनवली 50 आणि गुणाकारात एकूण 100%. आता हा 100 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, 5 1 5, 5 दोन्ही 10, 10 गुणाकारात 2 एकूण 20% या ठिकाणी मित्रांनो फायदा कंपनीला झालेला आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. बघा पुढे 7वा प्रश्न. बघा मित्रांनो, या प्रकारच्या आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या मित्रांनो व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्नसंच याच प्रकारचे आपण या ठिकाणी अभ्यासलो आहे. तर बघा अवश्य प्रश्नाचे मित्रांनो जे योग्य आन्सर आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा अवश्य प्रयत्न करा. आणि बाकी मित्रांनो बघा या प्रश्नाचे बघा या ठिकाणी जे आन्सर आहे मित्रांनो ते एकदम सोप्या लेवलने तुम्हाला काढता येतं. त्यामुळे बघा अवश्य बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे कमेंटमध्ये सांगून टाका. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि अद्याप या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हाच अशा नेक्स्ट लेवलच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.